पंचांचा इशारा आहे ते कॉलबॅक सामना चालू होते. पहिला षटक किरण पवार या नावाचं षटक पहिलं चालू होत आहे, ज्याची ख्याती महाराष्ट्रभर गाजते. पहिला षटकाचा पहिला चेंडू डीप करण्याचा प्रयत्न, चेंडू संकेतचा मात्र हा फटका यशस्वी ठरला आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करून ही खरी फायनलची रंगतता येईल. साई आणि प्रतिस्पर्धी संघ टफ फाईट असा होणारा सामना फायनलचा. अप्पा 57 धाव धावपलकार लागल्या काढायच्या आहेत. 56 धाव धावपलकार 57 धाव काढायच्या आहेत मध्ये शिस्ताना दिसतोय. किरण पवार पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, प्रहार फक्त दिशा दिली चेंडूला, सापडला प्रवाह, गेला चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावा दणदणीत खटक. नंतर ते लॅपटॉप माध्यमातून व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर टाकले जातील आणि ही प्रसिद्धी अजून आणखीन होईल, तील मात्र शंका नाहीये. गोलंदाज यावेळी दुसरा षटक, पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, प्रहार झालाय, चेंडू सीमारेखेकडे स्वागत करते सर्व. पहिल्या बॉक्स मध्ये चेंडू येतोय वामनशीर पाटील यांच्या भेटीसाठी. धन्यवाद. आणि आता मात्र संकेत यांनी आपल्या मात्र भाऊ खोळायला सुरुवात केली. गोलंदाज हरेश मोकल काय करेल पुढचा चेंडू. हरेश माली यांचा यावेळेचा हा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा प्रहार झाला, बॅक टू बॅक दुसरा फटका, वीज कडाडली, सीमारेखा बाहेर जाताना चेंडू सीमारेखा बाहेर. नक्कीच या फलंदाजामध्ये वेगळं वैशिष्ट्य जाणवते. मागासपासून मी पाहतोय ते खरोखर वैशिष्ट्य वेगळं आहे, कारण स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या विश्वासावरती हा फलंदाज खेळतोय. ज्या अर्थी कुठल्याही प्रकारचं टेन्शन तणाव घेत नाही. चेंडू आला तर त्याला मारतोय ते पद्धतीने मारतोय. चेंडू पाहिला, पुन्हा एकदा आघात झालाय, सीमारेखा बाहेर, हॅट्रिक. धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू. हरीश माली ह्या गोलंदाजावरती आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले. त्या फलंदाजाचं नाव संकेत. जबरदस्त फटका, फायनलमध्ये ही प्रगती करतोय, हे खच आनंदाची गोष्ट आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी करणारा हा फलंदाज. पुढचा चेंडू, पुढे सरसावून चेंडूला गॅप म्हणत चेंडू कव्हरच्या दिशेने टोलला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला अडविल का, स्पर्धा लागली, क्षेत्ररक्षकाने चेंडू जिंकलाय चेंडू. डीजे त्यांना विनंती असेल, वामनशीर पाटील आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत, व्यासपीठावर देण्याची कृपा करावी. हा यावेळेचा हा चेंडू सरळ मेगा ब्लॉक फटका, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल, सीमारेखा बाहेर, 4 धावा. पूर्ण शृंखलेमध्ये संकेत या नावाच्या फलंदाजानं 13 षटकारांची उभारणी केली आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. टाकी संघाला सुद्धा हे फलंदाज बाद झाले नाहीये. ते फलंदाज सध्या साई संघ खेळताना सावला संघाला सुद्धा हैराण केलं इथे आणि 15 चौकार ठोकले ते फलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अक्षय किदारे, उचलला फटका, उचलली जीभ लावली, टालेला, सीमारेखा बाहेर, षटकार. 184 धावा होतात या फलंदाजाच्या नाबाद. 184 धावा होतात. अप्रतिम अप्रतिम अद्वितीय असा फलंदाज. नक्कीच मित्रा, जिंकलाच तू यार, खरंच. या मरू मैदानावरती प्रांगणामध्ये इतिहासामध्ये नाव कोरलंच तू मित्रा, तील मात्र शंका नाही. आपण सातत्यानं पाहतो, आकाश तारेकर असतील, किरण पवार असतील किंवा छोट्या मोठ्या असतील, समर्थ असेल, दत्ता असेल, परंतु आज या इतिहासामध्ये नाव तुझं कोरलं गेलंय, ही आनंदाची गोष्ट आहे. कदाचित ही शृंखला नाबाद जिंकण्याची परिस्थिती तू निर्माण केलीस आणि तो भीमपराक्रम तू आज करशील असं वाटतंय. यावेळेचा जोरदार प्रहार केला जातोय, चेंडू जात आहे लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करताना, बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावां करता 47 धावसंख्येवर नाबाद खेळतोय आणि या चेंडूवर जर 1 धाव करून त्याला स्ट्राईक आली आणि ते षटकार मारला त्याची 50 पण होईल आणि या स्पर्धेमध्ये 200 धावा पण होतील. येणारे 6 चेंडू 3 धावा. जयदास, अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. खूपच सुंदर सामना, खूपच सुंदर, अविस्मरणीय क्षण टिपण्याची इथं वेळ आली आहे. गोलंदाज विचार केला बरोबर, स्ट्राईक रोटेट झाली आणि परंतु इथं बिघडतोय, सीमारेखा बाहेर करून. Ramjan.